क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार। उन्हाळा खूप जोरदार सुरू असल्यामुळे थंड पदार्थांची घरातून मागणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहे। तर मी घरच्या घरी खूप टेस्टी अमेजिंग अशी केशर बदाम लस्सी बनवलेली आहे। लस्सी नहीं पिया तो इस गर्मी में क्या पिया, तर लस्सी ही एकदा तरी झालीच पाहिजे। मलाईदार आपण ही लस्सी बनवलेली आहे। दही कसं लावायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। वेळ न दवडता रेसिपी करायला जाऊया। अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध मी इथं छान असं गरम करून घेतलं। छान अशी त्याच्यावरती साय आलेली आहे आणि हे दूध जे आहे ती कोमट आहे, आपल्या हाताला सोसेल इतकं कोमट आहे। तर एका भांड्यामध्ये मी दूध आणि साय दोन्ही घेते, कारण आपण सायचा सुद्धा उपयोग करणार आहोत। आता यामध्ये आपण अर्धा चमचा विरजण घालायचं। तर संध्याकाळच्या वेळेला ही प्रोसेस करून घ्यायची, म्हणजे सकाळी छान असं दही लागलेलं असतं। एकसारखं हे विरजण घातल्यानंतर आपण 1-2 मिनिटं छान ढवळून घ्यायचं आणि ढवळून घेतल्यानंतर आपण जो चमचा आहे तो उभा करायचा आणि मगच त्यातून बाहेर काढायचा। ही टिप्स तुम्ही वापरा, बघा तुमचं दही खूप अमेजिंग असं लागतं। आता नेक्स्ट डेला आपण बघूयात। खूप छान असं आपलं हे दही लागलेलं आहे, घट्टसर असं हे दही आहे। आता ते मी थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देते। त्यानंतर दुधामध्ये मी केशर आणि दूध हे एकत्र करून ठेवलं, जेणेकरून त्याचा कलर छान असा सुटेल। तुम्ही बघू शकता केशरनं आपला कलर फार छान पद्धतीने सोडलेला आहे। आणि तर बदाम सुद्धा मी भिजवून घेतलेले आहेत, रात्रीच भिजत घातले होते। आता दह्यावर जी मलाई आहे ती मलाई आपण काढून घ्यायची, कारण आपण ही मलाई नंतर आपण वापरणार आहोत। आणि छान अशी फेटून मी फ्रीजमध्ये हे ठेवून देणार आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये केशरचं दूध आणि बदाम घ्यायचे आणि छान असं स्मूथ हे पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर मी एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये जे दही लावलेलं होतं ते दही घ्यायचं। आता लस्सी करताना मिक्सरचा वापर शक्यतो करायचा नाही, आपण हे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण घुसळूनच ह्याची लस्सी बनवायची, त्यामुळे टेस्ट खूप छान आणि अमेजिंग अशी येते। त्यानंतर यामध्ये साखर घालायची, जेवढं दही आहे त्याच्या 3 पट आपण यामध्ये साखर वापरायची आहे रेग्युलरसाठी, पण मी यामध्ये साखरेचा वापर कमी केलेला आहे। आमच्या घरामध्ये एका व्यक्तीला डायबिटीजचा त्रास असल्यामुळे आम्ही सर्वजणच कमी गोड खातो, त्यामुळे मी यामध्ये साखरेचा वापर कमी केलाय। पण तुम्ही ज्या वेळेला लस्सी कराल त्यावेळेला दह्याच्या 3 पट साखर वापरायची, म्हणजे एकदम टेस्टी अशी ही लस्सीचं प्रमाण होतं, गोड एकदम परफेक्ट होतं। आता यामध्ये पाण्याचा सुद्धा मी वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकता घट्टसर अशी ही आपली लस्सी तयार झालेली आहे। आता त्यामध्ये केशर आणि बदामचं जे मिश्रण आहे, पेस्ट आहे, ती सुद्धा मिक्स करायची आणि 5 मिनिटं छान असं हे घुसळून घ्यायचं। तुम्ही हवा असल्यास यामध्ये अर्धा कप पाणी वापरू शकता, पण अशी लस्सी प्यायला खूप टेस्टी लागते। तुम्ही जेव्हा बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये आपण लस्सी पितो त्यावेळेला तिचा दाटसरपणा असाच असतो। तर ही लस्सी एका ग्लासमध्ये आपण छान अशी भरून घेऊ। आता याच्यावरती आपण जी मलाई तयार केलेली होती ती मलाई आणि थोडेसे किशमिश हे सुद्धा खूप छान लागतात लस्सी सोबत, आणि थोडेसे ड्रायफ्रूट तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये बदाम केशर लस्सी थंडगार अशी करा आणि हा उन्हाळा एन्जॉय करा। आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।